नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। किसान न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून वरुड तालुका गारपीटग्रस्त घोषित करण्याची मागणी करण्यात आली। समितीच्या निवेदनानुसार 30 मे रोजी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि तीव्र गारपिटीमुळे संत्रा, मोसंबी तसेच इतर फळबागाचे मोठे नुकसान झाले। त्यानंतर 31 मेच्या पहाटे पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या। आधीच वाढत्या तापमानामुळे फळगळ झालेली असताना या दुहेरी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नसल्याचे समितीने म्हटले। नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले। त्यामुळे शासनाने वरुड तालुका गारपिटीग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपयाची मदत तात्काळ जाहीर करावी अशी मागणी किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे स्वप्नील खांडेकर, तुषार निकम आणि नरेंद्र उर्फ बबलू पावडे यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल।